जय हरी सगळ्यांना, गुड मॉर्निंग. बघा, शुभ सकाळ. तर मस्त अशी देवपूजा वगैरे झाली आणि फुलं पण ठेवलेत. कलश वगैरे आज घासून. तर इकडं ना मी सकाळी सकाळी आपलं शाई होती, तर तूप करण्यासाठी शाई हलवून घेतले मिक्सरला. तर एवढी अशी बघा निघाली. काय म्हणतात आपलं शाई हलवून एवढंसं लोणी निघाले. तर एवढं म्हणजे तर एवढं खाली आपलं काय म्हणतात ताक आहे आणि वरती लोणी आहे. थोडासा छोटासा गोळा, कारण थोड्या एवढ्या भांड्यात होती, भरलं पण नव्हतं भांडाई. पण म्हणलं लय वेळ पण शाई लय दिवस ठेवून चांगलं नसते, तर पटकन म्हणलं 2च भांडी म्हणजे फिरवून निघाली. तर आता ह्याचं लोणी काढायचं आहे आणि मग तूप कडवून घ्यायचं आहे. देवपूजा वगैरे झाली, स्वयंपाक बनवायचा आहे. आता ह्याचं काढून घेते पटकन लोणी. तर एवढा गोळा निघालाय बघा. ह्यातलं पण परत परत धुतल्यावर ना पाणी निघून जाते. कढईमध्ये मी ही करणार आहे, कडवणार आहे. तर छोटे छोटे असे 2 गोळे निघाले. धुतल्यावर ह्याच्यात आणि पाण्याने धुवून थोडंसं अजून मऊ छोटंसं होतंय. बघा मी तर एवढंच झालं धुवून. थोडंसं आता ते वितळायला लागले. तर आता झाल्यावर तयार थोडंसंच होते, जास्त नाही होत. त्याचा स्वयंपाक वगैरे बनवायचा. झालं बघा तयार आपलं तूप, आणि मस्त असा घमघमाट सुटलेला आहे तुपाच्या म्हणजे वासाने. आणि इकडं आता मग मी शेंगा निवडून घेतल्या वाटण्याच्या इकडं बघा, आणि टरकाल्या आहेत. आणि म्हणलं मिक्सरला थोडं भाजून बारीक केलं. आणि इकडं आपलं तेल तापत ठेवलं, जिरे मोहरी टाकले. इकडं लसूण कोथिंबीर खोबरं थोडं जिरं वगैरे टाकले. टोमॅटो चिरून घेतला आणि भाजी बनवा म्हणलं, आणि असंही भाकरी बनवायच्यात. तर जेवायला ज्यावेळेस याच्या टायमाला बनवायचं म्हणलं भाकरी, कारण भाकरी गरमच चांगल्या लागतात, चपात्या कसे. आणि असंही अजून काही कुठे जायचा कॉल वगैरे आला नाही, त्यामुळे रिलॅक्स आहे. तर जेवायच्या टायमाला आपलं भाकरी गरम गरम करता येते आणि खातील पण. नाही तर गार झाल्यावर जेवायला यायचे 12-1 वाजायचे, आणि मग एवढं लवकर भाकरी नाही. भाजी बनवून कपडे धुवून घ्यायचे. आता कांदा वगैरे टोमॅटो वगैरे भाजून मिश्रण टाकून शांती बनवून घेते. गरम भाकरी केल्या. आता वाजलेत 12:15 आणि ज्वारीच्या भाकरी बनवल्यात. आणि सकाळीच भाजी तर बनवून ठेवलेली मी. आणि अशा शंभूला लाडूसाठी पाटीत लाडू भरलेत. आणि आले त्याने आमचं जेवण करायला दुपारी. श्राव पण आले, जेवण झाले. आणि बघा मी टप आणि 2 टप आणि बादली मम्मीसाठी टप घेतले, तर आणि 1 बादली आम्हाला घेतली आंघोळीसाठी लागते म्हणून. तर असं आहे बघा जेवण. श्रावची तब्येत ठीक नाही, पोट दुखायला लागले लेकराचं, म्हणून जेवण आहे. आता म्हणलं तिला मी काला करून देते, पण जेवा घे. तर या जेवायला तुम्ही पण. मस्त अशी गरम गरम भाकरी आणि ज्वारीची आणि आपली वाटाण्याची शेंगाची आमटी, असा आहे आजचा मेनू. तर या जेवायला. कांदा खायचा आहे. कांदा उन्हाळ्यात बघा खावा नेहमी. तर पातीचा कांदा आहे, पण लयच मोठा आहे, आता इथलाच घ्यायला लागते. हिले कांदा तिखट आहे. उन्हाळ्यात कसं कांदा थंड असतं त्यामुळं. आणि रात्रीच्या चकुल्या राहिल्या त्या गरम करून ठेवल्या. आणि मी नाश्त्याला पण मगाशी खाऊन घेतल्या थोड्या, आणि थोड्या ठेवल्या, कारण परत खराब होईल म्हणून. तर चालू आहे इथं लेकीचं आणि बापाचं काला बिला करून खायचं. तर चला या तुम्ही पण अजून एकदा जेवायला. आता आम्ही पण जेवण करून घेते. तर बघा जेवण झाली आमची, आणि आम्ही आलो वर हॉलमध्ये. तर मोटर काढायची होती एक नवीन, ठेवणीतली अशी 2 मोटर होत्या. तर मोटर काढली, मी स्वच्छ करायला लागले. तिथं धूळ यायला लागले, वार एकदम भारी येते वरती. आणि बासकी झाडलं की आता. तर मम्मीला द्यायची तिकडं मोटर पाण्याला, त्यामुळं बघितली, चेक केली आणि चालू आहे का. तर चालू आहे मोटर. कोण धूळ बसले मला आधी झाडून घ्यावं. तर पाणी वडते का नाही शेक चालू झाल्याशिवाय वडते ना. चालू झाल्याशिवाय म्हणजे पाणी नळाला लावून बघायला पाहिजे ना, म्हणजे बादलीत वगैरे नाही. हां, तर ह्याची वायर वगैरे व्यवस्थित. आमची पहिली ही जरा म्हणजे 3ऱ्या मजल्यावरही पाणी जायला जरा कमी ह्याचे, म्हणून अर्धा हिजे आहे ना. कशाची हां 2 इंची का अर्धा इंचीचे ना मोटर. ही अर्धा इंचीची, आमची ती दुसरी आहे ती 2 का काय 3 इंचीची मोटर आहे. मग ती जरा फास्ट पाणी वाढते म्हणून मग ती आणली, आणि ही अशीच पडली. आणि सतत आधीमध्ये बंद पडत होती, कारण त्यात वाळू जात होती. आमचा नळ असा खाली मातीत वाळत होता ना खाली, तर वाळू जाऊन मोटर जाम व्हायची. आम्हाला कळत नव्हतं. आम्ही म्हणायचं मोटर चांगली नाही, मोटर चांगली नाही.
पण एकदम आता ठकठीक मोटर आहे, त्यात वाळू गेलेली यांनी एकदा स्वच्छ केली ती चांगली चालते. आता किती दिवस झालं ठेवून, ह्याला चांगलं 2-3 वर्ष झालं असेल है ना ठेवून, है ना 2-3 वर्ष झालं असेल त्याला ठेवून. हां तेच की. तर श्रावू माझी तो उभं राहिले आता चांगली आहे तब्येत, कमी आलं पोट लाजते बघा आमचं लेकरू. बस नवीन असल्यागत ही की बस इथं. तरी असं आमचा हॉल आहे बघा, मोकळा मस्त असं वाटते. पण येतच ना आम्ही वर, आत्या तर वर, आत्या असल्या मग येणं सुद्धा वर असते लगेच. काय पाहिजे तुमच्या इथं आहे का वाई देते, त्यामुळं आम्ही येतच नाही. झाडायच्या आज उद्या काय श्रवण नाही, पण म्हणलं झाडून वगैरे पुसून घ्यावं. पण असंही स्वच्छच आहे ती, कारण पॅक असते कोणी येतच नाही. स्वच्छ आहे तरी पण म्हणलं झाडू तरी मारावा. आणि मग म्हणलं चला हे वर मोटर ही करते तर आपण पण यावरती. तर असं आहे बघा तुमची गॅलरी, तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा. नाही एकदाच आणा आता, तसं काय नसते. जा तुला दही साखर बी आण खायला. तर आमच्या ही छोट्या जाऊबाईचं घर आहे, हे आता त्यांचं नवीन बांधलं आहे. हे आमच्या मोठ्याच जाऊबाईचं बघू शकता बाहेरनं. आणि हे आमचं कपडे बघा वळाले, त्याची उडायला लागली वाऱ्याने. तर इकडं मंदिर आहे, इकडं मंदिर आहे, तिकडं चौक आहे आमचा शिवाजी चौक. तर बघू आपण मोटर चालू करू, चालते का सर का पाठी. तर चालू झाली बघा मोटर, अशी तर खाली होती. त्याला लावून टाकलं का, लावून अगोदरच होतं का लावलेलं. तर जाम झाली. ओके मध्ये मोटर चालायला लागली, आता पाणी ओढते, कारण पाणी ओढणारच आहे. धूळ काढायला लागली म्हणजे ओढणार, पाणी ओढते. तरी पण झालंय चालू मस्त. तर असा आमचा हॉल आहे. वाजलेत बघा घड्याळामध्ये 1 वाजले तर बरोबर 1. आणि बघा असं पावसाळ्यामध्ये झालेलं आमच्या भिंतीसनी, त्या हॉलमधलेच राधे उठूया. तर असं वगळ आल्यासारखं झालंय बघा, वल्लहून भिंती. आणि इकडं तर ह्या कलर ह्याचा कसा पिस्ता म्हणजे गुलाबी कलर आहे ना ह्या भिंतीचा, तर ह्याला तर लय झालंय बघा डाग पूर्ण. आणि ह्या भिंतीला अजिबात नाही काय झालं, हाय तरी जरा बऱ्यापैकी थोडं म्हणजे चांगलं आहे इकडचं. आणि हा फॅन आमचा, आणि इकडं विंडो आहे आमची. तर इकडं पाठीमागची बाजू आहे ही, तुम्ही तर बघू शकता कधी पण. आम्ही पाठीमागचं मी दाखवत असते. तर इथं झाड वगैरे आमचं गहू टाकलाय कोणीतरी उन्हात. भरपूर असं ऊन पडायला लागले, अवघड आहे उन्हाचं. हे आमचा पाठीमागचा बंगला शेजारी बाजूवाले कृष्णकुंज लिहिले बघा त्याच्यावर. काय झालं, घाण लागली काय, घाण लागली काय. आता झाडून घ्यायचं आहे. आणि चला आभारी आहे मोटर नीट करून दिल्याबद्दल. काही घाण नाही बघा, मला थोडंसं आपलं झाडू मारावा. तर बघा आलो आम्ही वरनं जरा आराम करून, आणि वाजले तर 8:30. तर दुपारचं ऊन पडलं इतकं वास. तर खरबूज होतं शिल्लक घरात, ती एक जणाने दिलतं काल. आणि मग आता म्हणलं चला परत राहून जाईल म्हणून. एकदम गोड आहे ना, मागच्या वेळेस की कोणीतरी दिलतं एकदम असं खराब होतं, चांगलं पण नाही निघालं. पण हे एकदम गोड आहे आणि साखरेसारखं आहे. तर आम्ही कधी आणत नाही, दिल्यामुळं आम्ही खायला लागलो खरबूज. तर या तुम्ही पण खरबूज खायला, मस्त असं उन्हाळ्याचं. श्राव आमची झोपून घाते.